to MC Music World. Bluetooth mode. Connected. त्या मनीषा चौधरींना फोन केलेला का? कारण माहित नाही मला, आज त्यांची चर्चा झाली त्यामुळे मला म्हणाला की तर मी काही बोललेच नाही. तर माझं चंद्रकांत मॅडमशी बोलणं झालं तर ते मला म्हणे की आहे का तुमच्या संपर्कात? म्हणजे नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करते तर नंबर काही लागला नाही. बरं आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार आहे हे मला माहित नाही. आणि मग तुमच्याशी बोलणं झालं, मी 2 माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला म्हणजे इनफॅक्ट मी एका IPSला सांगितलं की ते FIRचा मला ॲड्रेस पाठवा म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेन. पण त्याच्या आधीच तुमचं माझं बोलणं झालं. दादांना सांगा की डॉक्टरांनी मी आता देवीची पण सांगितलं की मी गौरीला भेटायला चालली आहे तर ती काय म्हणते म्हटलं आपल्याला जरा बघूयात. आणि आमचं इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच हे बोलणं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे असं की तिला आपल्याला काय मदत करता येईल. कारण कसं आहे आम्ही पिक्चरमध्ये आलो ना तर तुझ्या केसला वेगळं वळण लागेल आणि ते मला नको आहे. त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल, जो सपोर्ट करता येईल, की काय बोलायला हवं नक्की, तिचे मुद्दे कसे खोडून काढायला हवे. म्हणजे ऍक्च्युली काय बोलायचंय कारण कसं आहे जेव्हा मी बोलते दे टेक अ व्हेरी लॉंग टाइम त्याच्यामध्ये ते 3-4 मुद्दे जे 10 सेकंदात आपण काय करूया व्हॉट टू स्टार्ट विथ एक तुला सांगते म्हणजे माझं असं हे आहे सर तुम्ही पण सजेस्ट करा. मी पेपर वगैरे देऊ का? नाही मी सजेशन तुम्हाला देतो की नाही एक व्हिडिओ बनवावा छोटासा, एक पेपर प्लेन पेपर छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा, नॉट मोर दॅन दॅट. मी डॉक्टर शीर्षे आहे, एका चांगल्या फॅमिलीला आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे. ती या सत्ताधारी पक्षाची आमदार आहे. मी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे मी आपण सांगूया मी जस्ट तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं उत्तर मला द्यायचंय. अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण गौरी सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा, ते लगेच तुझ्याकडे येते की आम्हाला कधी वेळ देत आहे. आणि आता फोन आला मला, तिचा फोन आला होता मला आणि माझ्याकडनं नंबर मिस झाला तर चित्रा मला तिचा नंबर पाहिजे. नाव काय? मनीषा चौधरी MLA आहेत त्या दहीसरच्या विजेतीच्या. तर त्या सकाळी त्यांचा मला मी घरी असतानाच मला फोन आला तर मी एकदम शॉक झाले. मी म्हटलं काय काय झालं म्हटलं ताई तर नाही तिचा फोन मला आला होता. म्हटलं हो का? तर मला तिचा नंबर हवा आहे. मी म्हटलं माझ्याकडे नाही आहे. मी नंतर चेक केला माझ्याकडे होता. मग मी जरा हे आमच्या लिडर्सशी बोलले. म्हटलं सर असं असं आहे काय करायचं कसं करायचं. मोर्चे बिर्चे ठीक आहेत आपापल्या ठिकाणी, आज पण मोर्चा आहे पार्ला पोलीस स्टेशनच्या बाहेर वगैरे BJPच्या महिला करणार. तर म्हटलं हे कसं काय करायचं. याची ही तीच आहे BJPचीच आहे कॉर्पोरेटर. कोण? याची बायको काय परागळवणीची ज्योती काय म्हणजे पार्लेची कोण? कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर. मग मी पोलीस स्टेशनचं म्हणते कारण मग ते ऑर्गनाईज करू शकतील. नाही केलंय आज मोर्चा आहे काल मोर्चा. तू आवाहन करते याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि सुप्रियाताईंना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात, मला न्याय मिळवून द्या. हे तुला आव्हान त्याच्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी. आणि तू जेव्हा बनवशील ना तो पहिला हे यांच्याकडे मामा दोघांना पाठव. ओके करून पाठवणार आहेस तू? आज काय तारीख आहे सर? 5. ऍक्च्युली आज तो व्हिडिओ गेला पाहिजे. कारण का गेला पाहिजे? महिला आणि यांचा आजचा दिवस जो आहे ना ते सेशन चालू आहे त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे. मी आताच इकडे एक्झॅक्टली 5 ओळी लिहून टाकते आणि मी करून टाकते. 5 ओळी नको, चांगलं मोठं नाही चांगलं झालं ते तू आधी समजून घे. हे लिहिलंस ना, लिहून आपण वाचलं ना तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्यामधला तो येत नाही. जशी नॅचरल आहेस ना एकदम रिलॅक्स होऊन डोकं एकदम क्लिअर ठेवून फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील त्या या शेवटचं वाक्य ते आहे
की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता. मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय, मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला मदतीला पुढे या, हे मी आवाहन करते. नो मीन्स नो म्हणजे ते देवेंद्रजी आहे, देवेंद्रजी आहे, बोल. देवेंद्रजी साहेब नमस्कार. हां हां ओके 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 जरा हां ओके ओके थँक्यू. अण्णा बोलतोय माझ्या मुलीशी 2 मिनटं. हां बरं बरं ठीक आहे. आय एम पिक्चर पाहिजे काही काळजी करू नका. काही प्रॉब्लेम नाही. ते मला म्हणते तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया, पूर्ण आपली पॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चरमध्ये येणार नाही, कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे, तिला जस्टिस मिळालं पाहिजे. तर आपण तिच्या मागे पूर्ण उभं राहू. तुम्ही म्हटलं तिच्या वडिलांशी तुम्ही बोलाल, बोलतो तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही आहोत सगळे मागे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. फक्त तो व्हिडिओ जरा कधी करणार आहे हे आहे